नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी येणाऱ्या काही भागामध्ये असे होणार की सिंधूने सावीला सांगितलेले असते की आपला जो स्टार आहे तो आपल्याला कधीच भेटू शकणार नाही। तेव्हा सावी लगेच देवाला प्रार्थना करते आणि देवप्पा, जो कोणी स्टार आहे तो मला माहिती नाही, पण माझ्या आईला तो स्टार लवकरात लवकर भेटून दे। तर लगेच गणपती बाप्पाच्या डोक्यावरचे फूल हे सावीच्या हातात पडते। सिंधूला तर आश्चर्याचा धक्काच बसतो। त्यानंतर सावीचे जे स्कूल असते त्या स्कूलमध्ये हे विनायकचे जो काही शाळेचा कॅम्प असतो तो येणार असतो आणि तो विनायक तेथे आल्यानंतर काही मुलं त्याला चिडवत असतात आणि सिंधू आणि सावी त्या स्कूलमध्येच ह्या असतात। तर सिंधूने सुद्धा आपलं जे मेडिकल ऑर्गनाइज हा कॅम्प आहे तो तेथे केलेला असतो आणि ते मेडिकलचे काम त्या मुलांसाठी करणार असते आणि मुलांसाठी एक सेवा म्हणून सिंधू हे काम करत असते। कुठल्याही प्रकारची ती आशा घेत नाही, म्हणजे ती सर्व हे मुलांसाठी करत असते। प्रिन्सिपल मॅडम सुद्धा ह्या सिंधूवर खूप खुश असतात आणि योगायोगाने विनायकला चालता येत नसते म्हणून काही मुलं त्याला खूप चिडवत असतात आणि हे सर्व सावी बघते। सावी त्या मुलाला चांगला धडा शिकवते आणि परत विनायकच्या वाटेला जरी कोणी गेले तर माझ्या इतके वाईट कोणी नसेल असे ती मुलांना तेथून ती पळून लावते। तेव्हा विनायक आणि सावी यांच्यामध्ये खूप छान मैत्री होते। त्यानंतर सावी विनायकला विचारते की अरे विनायक, तुझ्या ही पायांची परिस्थिती अशी लहानपणापासून आहे का? तुला हा त्रास केव्हापासून होतो? तेव्हा विनायक झालेले सर्व तिला सांगत असतो आणि लहानपणापासून माझ्या पायांची अवस्था अशीच आहे, शाळेतील मुलं मला कायम चिडवत असतात। तेव्हा सावी म्हणते की तू अजिबात टेन्शन घेऊ नको, आपण आजपासून फ्रेंड आहोत आणि माझी आई तू एक डॉक्टर आहे, ती नक्की तुला बरे करेल। म्हणून विनायकला घेऊन सावी सिंधूकडे येते आणि तेव्हा विनायक हा सिंधूजवळ येतो आणि तो खाली पडण्यासाठी लागतो। तेव्हा विनायक आणि सिंधू एकमेकांच्या मिठीत येतात। तर सिंधू प्रेमाने विनायकला आपल्या मिठीत घेते। तेव्हा सिंधूला अंकुर भेटल्याची जाणीव होते, म्हणजे सिंधू ज्या अंकुरला शोधत असते देवकृपेने अंकुर हा सिंधूच्या मिठीत आलेला असतो, मात्र तिला काही माहीत नसते। पण जेव्हा अंकुरला ती मिठी म्हणजे विनायकला मिठी मारते तेव्हा तिला तो भास झालेला असतो। त्यानंतर सिंधू ही विनायकला खूप छान प्रकारे त्याच्या पायांची एक्सरसाइज करते आणि त्याला शाळेमध्ये कसे मुलांबरोबर कॉम्पिटिशन करायचे हे सर्व ती एक मस्त आयडिया देते। तेव्हा विनायकमध्ये स्ट्रॉंगपणा येतो, म्हणजे विनायक हा त्या मुलांना घाबरणार नसतो। सिंधूमुळे त्याच्यामध्ये खूप असा बदल झालेला असतो। त्यानंतर सिंधू आणि सावी ह्या घरी गेलेल्या असतात आणि सिंधू आपल्या तेथील बायकांना काही बँकेचे व्यवहार शिकवत असते, म्हणजे तेथील बायकांचे क्लास ती घेत असते आणि बायकांना हे काही व्यवहार आले पाहिजे म्हणून ती घेत असते। तेवढ्यात जे काही गावचे सरपंच आहे ते तेथे येतात आणि तेथील लोक हे त्या बायकांना त्रास देत असतात की आजपासून तुम्ही हे व्यवहार शिकायचे नाही, घरातील कामही तुमच्यासाठी पुष्कळ आहेत। तेव्हा सिंधू खूप चिडते आणि तुम्ही बायकांवर का त्यांना त्रास देता असे त्यांना म्हणत असते। तेव्हा तो सरपंच पुढे येतो आणि सिंधूला धमकावत म्हणत असतो की तुझे हे काय करतेस ना ते बंद कर, नाहीतर तुझ्या मुलीला मी काय करीन तपास नाही, आणि ही सोन्यासारखी मुलगी आहे ना तिच्याकडे लक्ष दे। गावातील बायकांना हुशार करण्याचा प्रयत्न करू नको, कारण तुझ्या मागे तुझं हे रक्षण करणारा तुझा नवरा सुद्धा नाही। तेव्हा सर्वत्र सिंधूचा नवरा नेमकं कुठे आहे याची कुजबूज चालू असते। तेव्हा सिंधू त्या सरपंचाला म्हणत असते की माझ्या मुलीला हात लावण्याचा प्रयत्न जरी केला तर मी नावाची सिंधू आहे, मी सुद्धा एका पोलीस ऑफिसरची मुलगी आणि एका पोलीस ऑफिसरची बायको, असं ती त्याला धमकायला लागते। तेव्हा तो सरपंच खूपच घाबरलेला असतो। त्यानंतर इकडे विनायक त्या कॅम्पमध्ये आलेला असतो आणि राघवला विनायकची खूप आठवण येत असते, म्हणून तो तिकडे जायला निघतो आणि जेव्हा तो येताने रोडने येत असतो तेव्हा त्या झाडावर प्रत्येक ठिकाणी लिहिलेले असते की बाबा तुम्ही केव्हा येणार, म्हणजे हे सर्व सावीने राघवसाठी लिहिलेले असते। राघव आपली गाडी थांबवतो आणि त्या झाडावरील प्रत्येक ठिकाणी बघतो की बाबा तुम्ही केव्हा येणार। तेव्हा राघवने तेथील तो खडू उचललेला असतो आणि त्या प्रत्येक झाडाच्या त्या नावाखाली लिहिलेले असते की बाबा लवकरच येत आहे, आणि हे सर्व त्याने सवी ही आपलीच मुलगी आहे याबद्दल त्याला माहिती नसते।
त्यानंतर इकडे सिंधूला ही विनायकचीच आठवण येत असते, कारण तिला असे वाटते की विनायक आपल्याला आई असं म्हटल्या म्हणजे नक्की या मुलाशी आपलं काय नातं आहे, म्हणून सिंधूला त्याचीच आठवण येत असते। इकडे हा विनायक असतो तो चालण्याचा प्रयत्न करत असतो। सिंधूने जे सांगितलेले असते त्यानुसार तो आपले पायाचे ब्रेसेस काढून घेतो आणि चालायला लागतो, पण ऐनवेळेस तो खाली पडतो आणि त्याला खूप त्रास होत असतो। म्हणून प्रिन्सिपल आणि काही मॅडम ह्या धावतच येतात आणि विनायकला उचलून घेतात आणि त्या लगेच सिंधूला फोन करतात आणि कॅम्पमधील एक मुलगा आहे विनायक, त्याच्या पायाला खूप त्रास होतो, त्यामुळे तुमची खूप गरज आहे। तेव्हा सिंधू म्हणत असते की तुम्ही असे करा, मला तिकडे येण्यापेक्षा तुम्ही त्या मुलाला इकडेच घेऊन या, म्हणजे मला त्याची व्यवस्थित उपचार करता येतील। तेव्हा कॉलेजचे जे प्रिन्सिपल असतात ते घाईने सिंधूकडे विनायकला घेऊन येतात आणि त्या रात्री विनायक हा सिंधूच्याच घरी राहतो। आणि तर विनायक आणि सावी आणखीनच फ्रेंड होतात। तर विनायक सावीला विचारतो की तुझे बाबा कुठे आहे, तेव्हा सावी म्हणते की अरे मी आईला किती दिवसापासून विचारते की बाबा कुठे, पण ती मला काहीच सांगत नाही। त्यानंतर दुसऱ्या दिवशी सिंधूने खूप छान असे मोदक बनवलेले असतात आणि विनायकला ते मोदक खूप आवडतात आणि माझे सुद्धा मोदक खूप आवडते आहे असे विनायक म्हणतो। तेव्हा सिंधू विचारते की बाळा तुला मोठे झाल्यानंतर काय व्हायचे, तेव्हा विनायक सांगतो की मला एक मोठा डॉक्टर व्हायचे। ते ऐकून सिंधूला मात्र खूप असा धक्का बसतो, कारण हा मुलगा सेम टू सेम आपल्यासारखेच का वागत असेल आणि त्याचा स्पर्शसुद्धा आपल्या मायेचा का असेल, म्हणून सिंधूला विनायकबद्दल खूप काळजी वाटत असते। दुसऱ्या दिवशी सिंधू ही विनायकला ते छान मोदक घेऊन आपल्या कॅम्पमध्ये सोडवण्यासाठी येते आणि सावीसुद्धा ही आलेली असते। तेव्हा सिंधू, प्रिन्सिपल सर आणि सावी आणि विनायक हे एकत्र बोलत असतात आणि त्याच वेळेस ते राघव येऊन पोहोचलेला असतो। मात्र सिंधू आणि सावी या घरी जाण्यासाठी निघलेले असतात आणि राघव दुसऱ्या रस्त्याने येत असतो। अगदी जवळून तो यायला म्हणजे सिंधू आणि त्याची ही भेट होणार असते, पण एका मुलाच्या पायाला अचानक लागलेले असते, म्हणून राघव त्या मुलाला उचलून घेतो आणि राघवचे लक्ष तिकडे जाते। तर सिंधू अलगदसी त्याच्याजवळून निघून गेलेली असते, दोघांचेही एकमेकांकडे लक्ष जात नाही। त्यानंतर दुसऱ्या दिवशी हे राघव हा कॅम्पमध्येच असतो आणि सावी तेथे आलेली असते। तेव्हा विनायक हा सावीची आणि राघवची ओळख करून देतो। तर सावीला काही गुंड हे पकडून घेऊन जात असतात, म्हणजे त्या सरपंचाने सिंधूला जी धमकी दिलेली असते ते गुंड सावीला उचलून घेत असतात। राघव असा हा येतो आणि सावीला त्या गुंडांच्या तावडीतून सोडवतो। राघवची ती फायटिंग बघून सावी मात्र खूप खुश होत असते आणि त्या गुंडांना सुद्धा ती राघवबरोबर चांगली जोडत असते आणि सावीमधील हा कॉन्फिडन्स आणि डेंजरपणा पाहून राघव मात्र खूप खुश होत असतो आणि सावीला राघवने वाचवले म्हणून सावी ही राघववर खूपच खुश असते। आणि त्यानंतर सिंधूने हा विनायकला लेप लावण्यासाठी दिलेला असतो। तेव्हा प्रिन्सिपल सर राघवला सिंधूबद्दल सांगत असतात, मात्र राघवला माहिती नसते की हीच आपली सिंधू आहे। तेव्हा राघव हा सोडवण्यासाठी सावीला तिच्या घरी घेऊन आलेला असतो, मात्र सिंधूसुद्धा त्या दिवशी आपल्याला हे आज नक्की कोणीतरी भेटायला येणार अशी तिला आशा असते। सिंधूचे तसे भास होत असतात की राघव येतो की काय, म्हणून तिला राघवची आठवण होत असते। मात्र जेव्हा राघव हा सावीला सोडवण्यासाठी घरी येतो तेव्हा राघवला अचानक एक कॉल आलेला असतो आणि त्याला घाईने तिकडे बोलवलेले असते, म्हणून राघव सावीला तेथेच दरवाजात सोडतो आणि ऐनवेळेस सिंधू ही बाहेर येत असते, पण सिंधूचं काहीतरी काम निघते आणि सिंधू घरातच थांबते आणि त्यावेळी राघव आणि सिंधूची भेट होत नाही। राघव तेथून निघून जातो। तर सावी ही सिंधूला घेऊन बाहेर येते आणि सिंधूला म्हणते की ह्या विनायकचे वडील आहेत, त्यांनी मला सोडवले। तेव्हा मात्र तेथे कोणीच नसते, काही राघव अर्जंट काम आल्यामुळे निघून गेलेला असतो। तेव्हा आता राघव आणि सिंधूची भेट ही कशी होत राहणार आणि विनायक आणि सावीमुळे राघव सिंधू परत लवकर कसे एकत्र येतात ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।